बघितले या स्पर्धेमध्ये ते 3 सामने ई गटातील झाले आणि आता सी गटातील 8 संघ एकामेकांविरुद्ध खेळतील। 6 मॅचेस आपल्याला बघायला मिळतील। 2 संघ क्वालिफाय करतील आणि कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतील। सौरभ पाटील दैसर यांचा आवाज आपण ऐकूया। थैंक यू सो मच वैभव जी भोपी सर, थैंक यू सो मच अभित जी म्हात्रे सर, थैंक यू सो मच शुभम जी म्हात्रे। नमस्कार मंडळी, तुमचं नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सरचे हार्दिक हार्दिक स्वागत। तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता। स्वर्गीय दशरथ कुंडलिक शिलके यांच्या स्पर्धार्थ भव्य दिव्य टेनिस बॉलची क्रिकेटची स्पर्धा माजी सदस्य तुम्ही पाहताय सुनील शेठ शिलके चषक 2025 मध्ये तुमचं लाडक्या मायबाप प्रेक्षकाचा मनपूर्वक सरचे स्वागत। दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा, जोरदार टाळ्या स्वागत करूया। या सामन्याला वाकडी त्याला फाईट करते टीम। वलप पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं। इथे मात्र स्कोर 1 वरती तुम्ही पाहता। आदेश आणि आकाशशी सलामीची आघाडीची जोडी बॉलिंग ट्रॅक वरती निर्भयचं हे पॉवर प्लेचं षटक पहिलं प्रगती पथावरती 2 क्षेत्ररक्षण तटिया सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता। मिड विकेट लॉंग ऑफ आणि त्यानंतर तुम्ही तटिया सर्कल मध्ये मिड ऑफला पाहता, शॉर्ट ऑफला पाहता, त्याच्यानंतर लेग स्लिपला, पॉइंटला, फर्स्ट स्लिपला फिल्डरची भूमिका। निर्भयचं हे पहिलं षटक लेफ्ट हँडर आहे, तेज-तर्रार गोलंदाज आहे, भन्नाट वेग आहे त्याच्याकडे। पुढचा बॉल फिल्डर शॉर्ट ऑफला उपस्थित, हातामध्ये देऊन बसला। पहिला विकेट, पहिला धक्का वाकडी संघाला 1 वरती 1, परतीचा इशारा। निर्भयला मिळतीय विकेट, पहिला धक्का लागला वाकडी संघाला, फलंदाज बाद झाला। आदेशची विकेट मिळतीय, चांगला झेल पकडला, शॉर्ट ऑफला फिल्डर उपस्थित, प्रेम मात्रे हातामध्ये देऊन बसले। आदेश विकेट मिळतीय। 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी नवीन फलंदाज सुकेश गिला बॅटिंगसाठी 3ऱ्या क्रमांकावरती। खूप चांगली स्पर्धा, स्पर्धेचं आज बिगुल वाजलं, खऱ्या अर्थानं उद्घाटन समारंभ पार पडला। आज ही पहिली रजनी तुम्ही पाहताय चिंचवलीची ऐतिहासिक क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। तुम्ही पाहता प्रतिमा आमच्या मुख्य व्यासपीठासमोर खूप मोठी प्रतिमा पाहता क्षणी एक नक्कीच आळस म्हणा, झोप म्हणा, ती नक्कीच जाईल अशी प्रतिमा महाराजांचा। हाच तो राजा ते रायगड भूमीवरती ज्याच्या पावन भूमीनं स्पर्शानं हे रायगड अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचं। हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला, पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला। षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती निर्भय एक जबरदस्त गोलंदाज आहे। वलप टीमचा एक तेज-तर्रार लेफ्ट हँडर गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे या संघाचा। तो मात्र बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचं षटक टाकतोय, लेफ्टी आहे, भन्नाट वेग आहे। सुकेश भोपी तुम्ही पाहता बारकर मॅन स्ट्राईक ला। हा बॉल खूप चांगला, पडल्यानंतर बॉल इथे खाली राहिला। एका बाजूला तुम्ही बायकर मॅन पाहताय सुकेश भोपी, त्याला देखील बीट केलाय, चांगला बॉलर आहे, लेफ्टी आहे। अँगल तुम्ही पाहू शकाल, मनगरी टाकलेचा पूर्णपणे वापर, हा ऑफस्टम्पला ठेवला, शर्लापासून दूर ठेवला, पडल्यानंतर बॉल खाली राहिला विकेट कीपरच्या हातामध्ये। डॉट बॉल धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त 1 या आकड्यावरती। षटक क्रमांक प्रगती पथावरती पहिलं या षटकातील अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे। धावा धावफलकावरती फक्त 1, शांत ठेवलाय। शांत बसेल का सुकेश भोपी हा देखील प्रश्नचिन्ह बसलाय। ऑलंदिकार बेड बॉल चला मिड विकेटला, फिल्डर उपस्थित आहेत, तोपर्यंत बॉलला उचलतील विनय गावडला तुम्ही पाहता आणि तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे ती फक्त 1च धाव। एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती
2 या आकड्यावरती. सुकेशनं भोपीनं सुरुवात केली आहे 1 न, स्कोर जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता स्ट्राईक येणं तुम्ही पाहताय आकाशला. आकाशानं स्ट्राईक खेळण्यासाठी सज्ज झाला. पहिला धक्का जरूर लागला वाकडी संघाला. आदेश लवकर बाद झाला. षटकातील पुढचा बॉल. इथे विकेट किपर वीज लेग स्लिपला फिल्डिंग चांगली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला डेंजरला धावत होते सुकेश भोपी. कदाचित जर हिट लागला असता तर बाद झाला असता. विकेट मोठी होती पण अशा रीतीनं सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचला. या बॉलवरती मिळतीये तुम्ही पाहता ती 1 धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा फलकावरती पुढे जात असताना 3 या आकड्यावरती. आई एकविरा इव्हेंट ही स्पर्धा कव्हर करतीये थेट मायबाप प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या टीव्ही वरती स्मार्टफोनवरती ही नक्की स्पर्धा पाहत असाल त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. षटकातील पुढचा बॉल. टापिंग स्ट्रोक अँडरम बॉक्सचा टापिंग फटका पाहिला सुकेश भोपीच्या बॅटमधनं. या बॉलवरती मिळतीये सिंगलच्या बरोबरीनं पॉवर प्ले मध्ये कशा रीतीनं षटक फेकावं हे मात्र दाखवत असाल निर्भयनं. अवघ्या धावा खर्च केल्या 4, विकेट मिळवली 1, षटक संपलं पहिलं. कुलस्वामिनी कुलदैविता संकटावरती वाद करणारी आणि नवसाला पावणारी हाकेला धावणारी आई एकविरच हे गुणगुणणारं संगीत तुम्ही पाहताय डीजे प्रवीणच्या माध्यमातून. आमचे 2 ऑपरेटर सौरभ आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता प्रेम. तुमचं दोघांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 विनय गावड आला. हा देखील एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आहे आणि तो सज्ज झाला आता चिंचवलीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. षटक क्रमांक 2 फिल्डिंग तुम्हाला आता विखुरलेले पाहायला भेटेल. 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. तेवढा चांगला फलंदाज सुकेश भोपी त्याच्या समोर आहे. तो शांत आहे. षटकातील पुढचा बॉल उडवलाय. हा ट्रॅकर दिला शॉर्ट ऑफ फुल बॉल साला मिड विकेट सीमा पार. सुकेश भोपीच्या पाठबंधन स्वागत केलं विनय गावडचं. चौकार 4. पाहुणे किशोरजी पाटील धुंद्रे चे माजी सदस्य या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर मच्छिंद्र पाटील धुंद्रेचे भाजपा नेते ते देखील या स्पर्धेसाठी दाखल झाले. त्यांचे देखील स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. त्यानंतर दिलीपजी पाटील धुंद्रे गावचे या स्पर्धेसाठी आलेत. सर्व आलेल्या अतिथी मान्यवरांचं पुनश्च या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. फडकाला जवाब एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. लागोपाठचा दुसरा दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार. चौकार 4. पुढला जात असताना का फटका लाजबाब होता सुकेश भोपीचा. जो सुकेश भोपी पहिल्या षटकामध्ये शांत बसला त्यानं दुसऱ्या षटकामध्ये जसा विनय आला त्याचं स्वागत केलं चौकारानं आणि आता देखील चौकाराला. षटकातील पुढचा बॉल हा देखील फुल केला. गॅप खूप मोठी आहे. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधनं लागोपाठचा तिसरा. अविश्वसनीय फटकेबाजी. लागोपाठचा तिसरा चौकार. सुकेश भोपी का बॅटिंग करतोय. मी बायकर में काय आहे पहिल्या षटकामध्ये मी शांत बसलो. या षटकामध्ये मला मात्र टीमच्या धावा वाढवायच्या त्यासाठी देखील तो उतरलाय संघर्षासाठी. पहिली विकेट आदेशी लवकर गेली. जबाबदारी मात्र तुम्ही पाहता सुकेश आणि त्याच्यानंतर आकाशवरती आहे आणि त्यांना लागोपाठचे 3 बॉल 3. पहिला फटका तुम्ही पाहिला स्क्वेअर लेग. त्यानंतर तुम्ही पाहिला एक्स्ट्रा कव्हर आणि आता मिड विकेटला का बॅटिंग चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये विनयवरती आक्रमणाचं दुसरं प्रतीक
सुकेश खूप चांगले बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. या षटकातील पुढचा बॉल उडवला बाहेरच्या रनामध्ये मिसामेंगे फेडर उपस्थित पकडलायचे संपला. सुकेश भोपीचा खेळ 3 चौकानंतर प्रत्युत्तर दिलं सुकेशला. विनय गावंडनं मिळते विकेट. सुकेशची फलंदाज बाद. तीन बॉल 3 चौकार. त्याच्यानंतर विनयला विकेट मिळतीये सुकेश भोपीची. आणि आता तुम्ही पाहताय प्रेम भोपी 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी गेला. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा धावपलकावरती स्कोरबोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहता 16 या आकड्यावरती 16 धावा स्कोरबोर्डवरती. या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला विनय. त्याच्या समोर तुम्ही प्रेमला पाहता. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेचला या फटक्याला. बॉल चाला बॉन्डलाईनच्या दिशेनं. या बॉलवरती मिळतीये फक्त सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती रणसंख्या 17 या आकड्यावरती 17 धावा धावपलकावरती वाकडी संघाच्या. वल्लभ टीमच्या कॅप्टन टॉस जिंकला. आम्ही पहिला फिल्डिंग करू बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय टीम वाकडीला. आकाशला तुम्ही पाहता जो सलाम मिळाला त्याच्या बॅटनं अजून देखील एक मोठा फटका आला नाही. त्याला शांत ठेवलाय. या षटकातील शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला विनय. त्याच्या समोर तुम्ही आकाशला पाहता. या षटकातील शेवटचा बॉल लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपला सोडून जात असताना सुनील तांडेल सरांचा इशारा वाईड बॉलचा. अतिरिक्त धाव 1 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना डबल विजेटमध्ये रणसंख्या तुम्ही पाहता 18 या आकड्यावरती. चांगली मॅच या दोन टीम मध्ये. एका बाजूला वाकडी दुसऱ्या बाजूला वल्लभ. हे बॅटल रंगतदार होईल. कितीचं टार्गेट सेट होईल येणाऱ्या 24 बॉलमध्ये. वाकडी संघाच्या बाजूनं या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज. हा बॉल इथे पाहता योम साडा फडटली हिट यष्टा वाखवल्या. मात्र इथे विकेटचं पतन. विकेट मिळती आकाशची. विनयला मिळते दुसरी विकेट. आणि 18 वरती लागणारा वाकडी संघाला हा आकाशच्या स्वरूपामध्ये तिसरा धक्का. आणि त्याचप्रमाणे तुम्ही पाहताय रोहिंजन सी टीमचा कॅप्टन लगेचच्या आपण टॉस करू. इनिंग ब्रेक नंतर नेरे टीमचा कॅप्टन आणि सी दुर्गा माता एकता क्रिकेट संघ रोहिंजन टीमचा कॅप्टन या परागजी पाटील. त्याचप्रमाणे तुम्ही तलोजे मजकूर टीमचा कॅप्टन संगम राजेचा तुम्ही संघ पाहणार आहात. त्यानंतर ब्रह्मा राजेला देखील खेळताना पाहाल. त्याच्यानंतर तुम्ही पाहता सी दुर्गा माता एकता क्रिकेट संघ रोहिंजन कॅप्टन चिनू पाटील इथे उपस्थित आहेत. तर परागजी पाटील त्याच्यानंतर तुम्ही पाहता आमचे मित्र धीरजजी पाटील यांची देखील स्पर्धा. एकता चषक ट्रॉफी चालू आहे रोहिंजन मध्ये. आणि खऱ्या अर्थानं लाडके आयोजक आहेत आमचे चिनू दादा असतील. आज उद्या फायनल डे त्यांचा. या तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज शुभम पाटील सज्ज झाला. कॅप्टन त्याच्यावरती भरोसा दिला आणि स्ट्राईक केला. फलंदाज तुम्ही पाहता प्रेमला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर बॉल खाली राहिला ते दाखवतात. ऑन साईडला कशा रीतीने त्याला क्लिक करायचा होता आणि पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. पहिल्या षटकामध्ये निर्भयनं धावा खर्च केल्या. 4 विकेट त्याला 1 मिळाला. दुसरं षटक थोडं महागडं राहिलं पण 2 विकेट नक्कीच मिळाला. धावा खर्च केल्या 14 विनय गावडनं आणि शुभम पाटीलचा हा तुम्ही पाहता पहिला बॉल डॉट आला. हा देखील बॉल तुम्ही पाहता शर्लापासून थोडा दूर ठेवला. लाईन चांगली असं सांगत असताना आमचे तुम्ही पंच आणि इथे वाईटसाठी रिव्ह्यू घेतला.
बॅटिंग करणार टीमनं लगेच आपण चेक करू. शुभम पाटील कशा रीतीनं बॉल आमची आई एक वेळा इव्हेंट चांगली क्लॅरिटी चांगली क्वालिटी. डॉट बॉल आहे. लागोपाची 2 बॉल डॉट फेकला. शुभमला तुम्ही पाहता शुभम पाटीलचं हे षटक क्रमांक 3. धाबा धावपलकावरती फक्त आणि फक्त 18 या आकड्यावरती. या षटकातील पुढचा बॉल बॅटच्या रनरमध्ये उडवला. बॉल चालला मिड विकेट पण सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षकांना अलविदा देणारा हा ठोकला प्रेमचा षटकार. बाईटच्या रनरमध्ये मिड विकेटला क्लिअर करणारा पहिला तडाखा तुम्ही पाहिला प्रेम भोपीचा. शुभम पाटील वरती आता प्रत्ययाला झाला. 3ऱ्या बॉलवरती षटकार मिड विकेटला. धावा धावपलकावरती 6 स्कोर पुढे चालला 24 वरती. अमरजी पाटील जे दुंदरचे ते आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. हा बॉल खूप चांगला. हा बॉल खूप चांगला. या बॉलवरती शांत ठेवलं. याच्या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला. हा बॉल खूप चांगला. शफल झाले होते. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न धरून राहिला. प्रेम बोपीचा बीट केला. प्रेमचा जर विचार केला आतापर्यंत 5 बॉल 7 वरती तो खेळतोय. त्यामध्ये त्याचा एक षटकार तुम्ही आत्ताच पाहिला. षटकातील पुढचा बॉल बॅटचा अटला करा लागलाय का इथे तुम्ही पाहता. आणि हा बॉल देखील डॉट आला. जखडून ठेवला. पहिल्या सुरुवातीचे 2 बॉल डॉट. त्यानंतर 3ऱ्या बॉलवरती षटकार. त्यानंतर लागोपाठचे 2 बॉल डॉट. चांगली बॉलिंग गुड बॉलिंग. टप्पा चांगला लाईन चांगली आहे. आणि नक्कीच तुम्ही पाहता इथे प्रेम भोपीला त्यांना बीट केला. मनगटी ताकदीचा पूर्णपणे वापर. तेज तर्रार आहे. व्हॅरिएशन तुम्ही त्याच्याकडे पाहू शकाल. आणि तेच काम तो या षटकामध्ये करतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. षटकातील शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज. धावा धावपलकावरती 24. उडाला बॉल मागे चालला. वेगाना फिल्डर धावतोय. लॉंग स्टॉप सीमा आपा येणारा हा वाकडीसाठी शेवटच्या बॉलवरती चौकार. तीन षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 28 वरती 3 धक्के. मॅच तुम्ही पाहता वाकडी आणि त्यांना फाईट करतीये. वलप या 2 टीम मध्ये ही मॅच. वलप म्हटलं तर आमचे समालोचक मित्र प्रवीणजी टेंबे हे देखील या मॅचला पाहत असतील. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. 28 धावा. स्लोगोर डेटोर हनामाईचं षटक आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय. 4थ्या षटकामध्ये स्वरूप खाडेकर सज्ज झालाय. 4थ्या षटकामध्ये हे षटक टाकणं खूप अवघड असतं. या षटकामध्ये धावा किती दिल्या जातील टार्गेट देखील सेट करायचा वाकडी संघाला. अक्षयला तुम्ही स्ट्राईक इनला पाहता. प्रेम भोपीचा जर विचार केला ज्यानं 7 मध्ये 11 बनवल्यात. 1 षटकार 1 चौकार. वेळ कमी घ्या. फिल्डिंग करणार टीम लक्षात असू द्या प्लीज. अजून आपल्याला मॅचेस कव्हर करायच्यात. वेळाच्या बाबतीत संदर्भ असू द्या. या षटकातील पहिलाच बॉल गुड लाईन स्पोर्ट वरनं टेकअप झाला. पंचांचा इशारा वाईट बॉलचा. 1 बाउन्सरचा नक्कीच त्याला कॉल देखील देण्यात आला. गोलंदाज स्वरूप खाडे. गुड लाईन स्पोर्ट वरनं बॉल उडाला. पडल्यानंतर टेकअप झाला विकेट किपरच्या हातामध्ये. वाईट बॉलचा इशारा. 1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 29 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. हा देखील बॉल नो बॉल घोषित केला. नो बॉल नक्कीच घोषित केला. जास्त बाउन्सर झाला. याच्या अगोदर पंचांना एक कॉल दिला. लगेचच त्याला सांगितलं
हा नो बॉल आहे. 100 रुपयाची धाव आहे. हे डेटोर आहे. शुभम याच्यासाठी म्हटलं जातं की तुम्ही पॉवर प्लेमध्ये और इझिली टाकू शकता, पण जेव्हा स्कोर कुठे कुठे थांबतोय मग डेटोर स्लो गोरमध्ये हनामाईचं षटक, त्यामध्ये कुठेतरी फलंदाजांना धावा देखील पाहिजे असतात. या षटकामध्ये थोडं धडपण आहे खऱ्या अर्थात ते दिसून आलंय. स्वरूप खाडेकरच्या माध्यमातून त्यानं एक बॉल पहिला वाईट वेगळा त्याला कॉल देण्यात आला, त्याच्यानंतर हा जास्त उचली घेणारा बॉल होता. लगेचच पंचानं नो बॉल घोषित केला. धावा धावपलकावरती 30 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे, खराब आहे, लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा. दडपण आहे. गोलंदाज स्वरूपवरती फ्रेट कंटिन्यू असणार आहे. धावा धावपलकावरती 1 स्कोर पुढे चालला. 31 या आकड्यावरती. 31 धावा धावपलकावरती. वाकडे आणि वलप या दोन टीम मध्ये तुम्ही मॅच पाहता. या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालात. मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर होता. पडल्यानंतर बॉल खाली राहिला. ऑफस्टंपला बॉल ठेवण्यात आला. बीट केला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावा धावपलकावरती 31. शेवटचं षटक. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय. स्वर्गीय दशरथ कुंडलिक शेळके स्मृती चषक आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता माजी सदस्य ग्रामपंचायत चिंचवली सुनील शेठ शेळके चषक 2025 मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. वाईट बॉलचा इशारा. लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा केला. 1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 32 या आकड्यावरती. 32 धावा धावपलकावरती. मैदानाच्या चारही बाजूला तुम्ही मान्यवरांचे कटआउट पाहता. या स्पर्धेला नक्कीच ते भेट देतील. त्यांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. चांगली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. मायबाप प्रेक्षकांची देखील पहिल्या दिवसामध्ये गर्दी भरपूर आहे. फटका चांगला आहे. बॉल इथे तुम्ही पाहताय चालला. बॉलला देखील वळण घेतला. फिल्डिंग चांगली झाली आहे पॉइंटच्या फिल्डरकडनं. 45 नंबर जर्सी. खूप चांगली फिल्डिंग तुम्ही पाहता. या बॉलवरती धावा मिळत आहेत. 2-2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 34 वरती. या ओव्हरचा जर विचार केला ना तर या ओव्हरमध्ये तुम्ही 3 वाईट पाहता. 1 नो बॉल आला. 1 डॉट बॉल आला. या बॉलवरती 2 आला. अजूनही या ओव्हरमध्ये 4 बॉल फेकणं बाकी आहे. कितीची टोटल लागेल, कितीचं स्कोर बनेल. वाकडी संघाच्या बाजूनं या षटकातील पुढचा बॉल. कट केला शेवटच्या मोमेंटला. पॉइंटला फिल्डिंग चांगलं झालं. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाचं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे दुसरी धाव पूर्ण केली जातीये का याच्यासाठी लगेचच आपण जाणार आहोत तिसऱ्या पंचांकडे. डायरेक्ट घेतलाय खऱ्या अर्थानं. लगेच तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊ. बॅट ग्राउंडिंग केली आहे का, नक्कीच पोचलाय का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आमच्या खऱ्या अर्थानं एकविरा इव्हेंटचे आमचे ऑपरेटर आमच्या सोबत आहेत, ते नक्कीच देतील. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का अशा गोष्टी लगेच चेक केल्या जातील. डेंजरला धावत होते. अक्षयला तुम्ही पाहता. थ्रो तर खूप चांगला आला आणि इथे बॅट ग्राउंडिंग झाली आहे का काय तुम्ही पाहता बघा स्लो मोशन मध्ये. इथे फलंदाज बाद आहे. विकेटचं पतन. एकविरा इव्हेंट्स आहेत आमचे ऑपरेटर. काय स्लो मोशन त्यानं दाखवलं, कशा रीतीनं. खूप चांगले ऑपरेटर आहेत आमचे मित्र देखील आहेत. तुमचं देखील स्वागत करू. ही स्पर्धा एकविरा इव्हेंट्स पूर्णपणे कव्हर करतीये लाईव्ह. थेट प्रेक्षेपण आमचे 2 कॅमेरामॅनचं देखील कौतुक करू. चांगलं क्षण देखील ते देखील टिपतायत. विकेट मिळतीये. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी रोहित गेला. धावा धावपलकावरती 35 वरती. षटकातील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किती धावा येतील 3 बॉलमध्ये या षटकातील पुढचा बॉल. बागपुढे जाऊन कट करायचा प्रयत्न. इथे तुम्ही पाहता पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं निघाला. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती जनसंख्या तुम्ही पाहता 36 या आकड्यावरती. या ओव्हरमध्ये खूप वाईट. आतापर्यंत 3 बॉल फेकण्यासाठी 8 बॉल लागले आहेत खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता स्वरूपला. या षटकातील 3 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस बॉल. नो बॉल घोषित केला. इथे फिल्डर बीट. बॉल थर्ड मॅनला चाललाय पण इथे फिल्डिंग मात्र खूप चांगली पाहिली आणि अशा रीतीनं
इथे धावा पूर्ण केल्या जातात त्या 3 नो बॉल घोषित केला आणि या धावा 4 असतील. 3+1 या 4 धावा स्वरूप खाडेकर. खराब गोलंदाजी. जे काही 3 गोलंदाजांना केलं त्याच्यावर तर पूर्णपणे पाणी फिरण्याचं काम आतापर्यंत स्वरूपनं केला. मान्यवरांचा शुभागमन. आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. फ्रीड बॉल आहे. फ्रीड बॉल खेळण्यासाठी सज्ज झाला बॅट्समन. तुम्ही पाहता प्रेमला पाहता ज्याच्या पाठमधनं एक चौकार एक षटकार. 7 बॉल 11 वरती फ्रीड खेळण्यासाठी तो सज्ज झाला. प्रेम भोपी ऑन अ स्ट्राईक. षटकातील पुढचा बॉल उडवला इथे लेडिंग एज. विकेट किपर जजमेंट केलाय पण फ्रीड बॉल होता. फ्रीड बॉल मध्ये तुम्ही फक्त रनआउटच विकेट मिळू शकते आणि हे देखील विसरले असावे कदाचित विकेट किपर. या बॉलवरती 1 मिनिटी 1 रन स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 41 या कड्यावरती. मंथन भगतला तुम्ही पाहता स्कोरबुक वरती चांगली स्कोरिंग. जेव्हा जेव्हा गावची स्पर्धा म्हटली तेव्हा तेव्हा नक्की स्कोरर मग गावचेच असावे आणि तेच काम ते करतात. चांगलं रंगरंगोटी. फटका चांगला. फेल्डर उपस्थित आहे त्याच्या डोक्यावरनं बॉल सीमा पार आलाय चौकार. बरोबरीनं धावा धावपलकावरती 45 वरती. आतापर्यंत 5 बॉल टाकण्यासाठी 10 बॉल टाकावे लागल्यात. खऱ्या अर्थानं 11 बॉल टाकावे लागल्यात. खूप खराब गोलंदाजी. फटका चांगला. टार्गेट सेट करणारा बॉल होता. मिड विकेटला फिल्डर थोडी मिस्टेक झाली. दुसरा अटेम्प्टला उचलला. थ्रो देखील रॉकेट इसी होईल का. विकेट किपरची गलती. तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद आणि अशा रीतीनं पहिलं इथे तुम्ही पाहता पूर्वार्ध समाप्त झालं आणि जिथे कुठेतरी धावा थांबल्या होत्या त्या धावा शेवट षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्यात. धावा बनल्या 47 आणि 48 आता लक्ष उत्तरार्धामध्ये पार करायचं आहे. 12च्या सरासरीनं या 48 धावा कशा रीतीनं मात्र चेस केल्या जातील. वलभच्या बाजूनं निर्भयकडे लक्ष असेल विनयकडे लक्ष असेल. या धावा 48 चेस केल्या जातील का काय धावा डिपेंड केल्या जातील वाकडी टीमच्या माध्यमातून. येणारा हे बॅटल खूप रंगतदार आहे मित्रांनो. तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा. मी आता गेलो पुन्हा लगेच तुमच्या समोर येणार. स्वर्गीय दशरथ कुंडलिक शेळके यांच्या आठवणींना उजाळा करण्यासाठी आठवण प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी आज हे पूर्णपणे आयोजक उतरले चिंचवलीचे आणि माजी ग्रामपंचायत तुम्ही सदस्य पाहताय सुनील शेठ शेळके चषक 2025 मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज तुम्ही ऐकाल अमितजी म्हात्रे सरांचा मायक्रोफोनवरती. धन्यवाद. या लगेच टॉस देखील करू आपण. चला संगम राजे कॅप्टन लवकर या. बघा एवढी मोठी स्पर्धा इनिंग नंतर टॉस होणं गरजेचं आहे. आपण टॉस करू. तत्पर्यंत वेळ तोपर्यंत सत्काराकडे देखील वळू. सन्मान करूयात. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर तुम्ही पाहताय दोंडे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य किशोर शेठ पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या लगेचच आपण करूयात सन्मान. किशोर शेठ पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. महाराजांची भली मोठी प्रतिमा हेच ते राजे ज्याच्यामध्ये आज खऱ्या अर्थानं हक्कानं माथ्यावरती कुंकू आणि आईवरती जे डोक्यावरती पदर आहे तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. ज्यानं मुठभर मावल्यांना एकत्र घेऊन ज्यानं स्वराज्याची निर्मिती केली तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. आणि ज्यानं 16व्या वर्षापासून खऱ्या अर्थानं स्वराज्याचं तोरण बांधलं. ज्या राष्ट्रमाता लोकमाता स्वराज्य माता ज्या आईचं ज्यानं स्वप्न पूर्ण केलं तो माझा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. हे त्यांचं तुम्ही पाहता. त्यानंतर सन्मान करू. मच्छिंद्र पाटील साहेबांना देखील सन्मानित करूया. दुंडरेचे आहेत भाजपा नेते यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय साहेबांचा. मच्छिंद्रजी पाटील यांचा दिनेश साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं डोनेशन देखील आलं. साहेबांचा सन्मान आपण करतोय. आपण इथे आलात या स्पर्धे शोभावडे तुमचं देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत. सन्मान करू दिलीपजी पाटील साहेबांचा. या दिलीपजी पाटील साहेब आपला देखील सन्मान. विनायकजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार करू. मान्यवर अतिथीगण या स्पर्धेवरती असणार त्यांचं प्रेम खऱ्या अर्थानं आणि भारताची संस्कृती म्हटली अतिथीगणांचं सन्मान आणि तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत.
त्याच्यानंतर अमरजी पाटील साहेबांना विनंती करतो, या अमरजी पाटील तुम्हाला देखील आपण सन्मानित करू. रणजितजी शेळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान टॉस झाला इथे. तुम्ही पाहता श्री दुर्गा माता एकता क्रिकेट संघ रोहिंजन आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता ओम बाप्पा उद्या ठाकूर खऱ्या अर्थानं तलोदे मजकूर टीमच्या कॅप्टन टॉस जिंकला. डिसिजन इज पेंडिंग. सदानंद साळवी साहेबांना देखील विनंती, या सदानंद साळवी तुमचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठ देखील केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं खऱ्या अर्थानं देणगी स्वरूपात आलाय. तुमचं देखील मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. महेंद्र कांबळे साहेबांना विनंती करतो, या तुम्हाला देखील आपण सन्मानित करू. आणि त्याच्यानंतर वैशाली कांबळे ताईंना देखील विनंती करतो. आज खऱ्या अर्थानं आपल्या महिला भगिनी देखील क्रिकेटवरती अतुनत्त प्रेम करतात. महिलांचं क्रिकेट देखील वाढलं आणि त्यातून हे महिला आपण इथे आलात या स्पर्धेत शोभा वाढली. तुमचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक स्वागत करू. जाऊया जिथे थर्रार क्रिकेटचा रंगला, महासंग्राम रंगला. आज खऱ्या अर्थानं चिंचवलीच्या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही जत्राच लागली की काय, आणि असे मायबाप प्रेक्षक देखील पाहायला भेटतात. ऐकूया खेळाचा उत्तरार्ध कशा रीतीनं, जिथे 48 धावेच्या चेस करायच्या टीम वडप संघाला या चेस केल्या जातील का वाकडी संघ इथे मात्र त्यांना थांबवेल. अमितजी मात्रे सरांचा आवाज खेळाच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया सौरभ जी पाटिल. चलते इस मैच के उत्तरार्ध के लिए फिलहाल जीतने के लिए रन चाहिए मेरे हिसाब से 47 रन इकट्ठा कर चुके हैं और 48 का पीछा करने के लिए दोनों सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके हैं. विनय गावन और उनके साथीदार है बंटी. पहली गेंद और इस बीच गली में गेंद को भेजा था, मिस हो गया कैच. कैचेस विन द मैचेस, वेल ट्राई अच्छी की थी लेकिन कैच को लपक नहीं सके. फिलहाल लगभग देखा जाए यहां सिंगल के साथ देखा जाए तो वल्लभ टीम का खाता ओपन स्कोर 1. वल्लभ और वाकड़ी के बीच एक अंडे का टक्कर का मुकाबला है. माजी सरपंच हमारे सम्माननीय नामदेव जमदाड़े साहब और हमारे रॉकस्टार हिंदी के कमेंटेटर प्रवीण जी गायकर, इनके गांव की टीम है. और दूसरी जगह वल्लभ के हमारे प्रवीण जी टेम्बे जो हिंदी के कमेंटेटर है, उनके गांव की टीम है. तो दोनों हिंदी कमेंटेटर के बीच मुकाबला चल रहा है, ऐसा हम कर सकता हूं. लेकिन फिलहाल कौन सी टीम जीतेगी वक्त बताएगा. दूसरी गेंद और सामना करेंगे विनय गांड. लेफ्ट हैंड बल्लेबाज है और ये उड़ाया गेंद को लॉब की हवा में, मिस टाइम स्ट्रोक. ओ इस बार गेंद हवाई यात्रा पे गई है क्या जमीन के ऊपर चौवा आया है. अंपायर फैसला बनाएंगे सैंडी पालकर जी. दर्शक बताइए क्या है वहां. यस चेक करेंगे. जहां हमारे एक्वीरा इवेंट्स हमारे वलवली के ऑपरेटर यहां पहुंच चुके हैं. इट्स 4 रन, 4 रन अंपायर का इजाफा आया है और इस 4 रन के साथ स्कोर आगे जाता है 5. शानदार जानदार आयोजन, नियोजन कड़ा नियोजन है, परफेक्ट कार्यक्रम है. हर दिन में अलग अलग कमेंटेटर है. खूबसूरत ये मैदान भी है और आयोजन भी. ऑन साइड के ऊपर इस बार खेल दिया है गेंद को. एक सिंगल मिलेगा, गेंद लॉन्ग ऑन के क्षेत्र में दूसरे के लिए भाग रहे, खराब से इसी के साथ दूसरा रन पूरा कर दिया. गुड रनिंग मिड विद विकेट. अच्छा तालमेल, क्रिकेट में तालमेल इज इंपॉर्टेंट बात है. मिल गई इस गेंद के ऊपर 2 और वल्लभ का स्कोर पहुंचा है 7. और अंपायरों की जोड़ी देखिए कैसी तगड़ी जोड़ी है. एक लंबू जी है तो दूसरे टिम्बू जी है. जोड़ी परफेक्ट है. बड़े मियाँ छोटे मियाँ. नेक्स्ट बॉल बॉलर इस नेम है आदेश. इस बार फुल टॉस गेंद है और लोअर फुल टॉस थी, इसे खेल दिया. इस बार देखा जाए एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच में, लेकिन सिंगल जरूर मिलेगा और सिंगल के साथ वल्लभ टीम का स्कोर आगे बढ़ता है 8 पे स्कोर. तमाम दर्शक
टकटकी के साथ देख रहे हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय हो चुका है। पीली जर्सी बनाम सफेद जर्सी के बीच ये कांटे की टक्कर का मुकाबला है। कौन सी जर्सी किस रंग के ऊपर भारी पड़ेगी देखेंगे हम। ऑन साइड के ऊपर मिड विकेट के ऊपर गेंद चली गई है, फील्डर मौजूद है वहां। एक सिंगल मिलेगा बल्लेबाज को और एक सिंगल के साथ वल्लभ टीम का स्कोर आगे बढ़ता है 9। विनय गावन व्यक्तिगत खेल रहे 7 पे और बंटी 2 पे खेल रहे। बंटी करेगा। हमारे थोड़ी सी अंग्रेजी कच्ची है ना, तो थोड़ा सा ये बार सोचना पड़ता है। गणित हमारा बहुत पक्का था, पास आता था नंबर। अंग्रेजी और गणित हमारा उस टाइम थोड़ा सा सभी का कच्चा ही रहता था। वही 2 सब्जेक्ट जाते थे पहले, बाकी सब आते थे। 9 रन आगे निकले, कैच इट, आउट, विकेट नंबर 1 गॉन डीजे। कनाडी फिल्म का ये गाना, जैसा गाना वैसा ककड़े सर हाजिर हो गए, क्योंकि उनके जमाना का गाना था। फूलों का रंग तेरा, रंग देखने के लिए आदमी भी ढंग जाता था। टाइम अलग था, बात अलग थी, लेकिन पहला झटका वाला टीम को स्कोर इस बार देगा बोर्ड के ऊपर 9 रन, लॉस ऑफ 1 विकेट। सफलता पहली मिली यहां आदेश को और पहली कामयाबी वाला टीम को। नए गेंदबाज आ चुके हनुमान मस्कर। और पहली दफा हम पनवेल में जब कमेंट्री करने के लिए आए थे, हमारे रॉकस्टार प्रवीण जी गायकर, उन्होंने हमारे नामदेव जमदाड़े साहब इनके टूर्नामेंट में हमें आमंत्रण दिया था। और वहां से इस बार देखा जाए ये जो हमारी यात्रा है वो सफर कर रही है। लेकिन हमारे सत्यन काकड़े जी ने मुझे कहा सवारी सामान की खुद जिम्मेदारी होती है। वो हो गया वो जो रास्ते के ऊपर डीजल गाड़ी इस प्रॉब्लम, नट बॉल ढीली, तो स्कोर आगे हो चुका है 9 रन। और हमने सोचा जाना देगा पर का, चलो वो जो है वो उनके इस बार देखा जाए गैरेज में लेके गए। फिलहाल स्कोर 9, लॉस ऑफ 1 विकेट। लोग देख रहे हैं, फ्लड लाइट इतनी बहुत ही बढ़िया है ना, लाइट पूरी तरह से मजबूत है। भगवा पट्टा हनुमान, और हनुमान के ऊपर प्रहार किया है। मिड विकेट के और फील्डर तैनात है। एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भाग रहे हैं और ये वापस आ गए घर के अंदर, अपने पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित आए। या कोई हानि, कोई नुकसान नहीं, मगर एक सिंगल के साथ वल्लभ टीम का स्कोर आगे जाता है 10। जीतने के लिए 38 रन चाहिए। 38 रनों की अभी तक जरूरत है आने वाले 17 बॉल में। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन हो रहा है, दाया बाया कॉम्बिनेशन है, तो लेफ्टी और राइटी बल्लेबाज होता है तो थोड़ा सा परिवर्तन करना ही पड़ता है और बॉलर को अपनी दिशा हर बार निर्धारित करना पड़ता है। स्कोर है 10, लॉस ऑफ 1 विकेट। थोड़ा सा लंबा रनअप भी है। विकेट कीपर थोड़े से फील्डिंग में परिवर्तन कर रहे हैं क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर है। निर्भय स्ट्राइक के ऊपर है 12 नंबर की जर्सी पहनकर, और निर्भय को गेंद करेंगे हनुमान मस्कर। मस्कर की इस बार देखा दूसरी गेंद है। 48 का पीछा करना है, 17 में चाहिए 37 रन। लोग पूरी तरह से गवाए इस टूर्नामेंट का। नेक्स्ट बॉल, ओ घुमाने गए थे, बॉल को देखो और मारो। हमारे प्रवीण दुगाड़े हमेशा कहते देखो जानो परखो और मारो। उनका कहना सही है कि तुम देखो और मारो। बल्ला हवा में चलाने से कुछ फायदा नहीं, बॉल किस लेंथ पे पड़ रही है, कैसा टप्पा आ रहा है, बॉलर के रिस्क को देखो और मारो। स्कोर 10। नेक्स्ट बॉल, ओवर द विकेट, ये शॉट अप लेन और ऑन द हुक किया। गेंद हवाई यात्रा पे नंबर आया, इस बार देखा जाए छकड़ी।
छकड़ी कह दिया 17 रन। तो भाई जिस भैया जहाँ मैंने काकड़े साहब का छकड़ी कह दिया तो एक ने कमेंट में मुझे पूछा है ये छकड़ी कभी बोलते हैं क्या, तो मैंने कह दिया अगर इंटरनेट से कमेंट में दीप दास गुप्ता छकड़ी कह सकते हैं, अमित मंत्री नहीं कह सकते। तो वो खामोश रह गया, उसे कुछ पता नहीं चला। एक एक आदमी की जो स्टाइल होती है वो अलग होती है। 17 लॉस ऑफ 1 विकेट और इस बार खूबसूरती के साथ ड्राइव किया एक्स्ट्रा कवर के ऊपर। फील्डर वहां तैनात है जरूर। बैकअप यस, विकेट कीपर का कहना सही है कि बैकअप ही इंपॉर्टेंट बात है। अगर उससे भी प्रश्न पड़ता थ्रो करूं क्या नहीं, बैकअप होता तो और जोर से करता। अगर मिलेगा सिंगल, यहाँ निर्भव खेल रहे 7 पे और यहाँ बंटी खाड़ेकर जो व्यक्तिगत 3 पे खेल रहे और टीम का स्कोर है 18 लॉस ऑफ 1 विकेट। जीतने के लिए 14 बॉल और 30 रन चाहिए। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन जरूर हो रहा है। एक खिलाड़ी लॉन्ग ऑन के क्षेत्र में, एक डीप मिड विकेट है, एक डीप बैकवर्ड डीप स्क्वायर लेग के ऊपर तैनात है, यहां एक लॉन्ग ऑफ के ऊपर खिलाड़ी तैनात है। और ये बाउंड्री मिलेगी लगता है। अभी चौका 100% है। बॉल में गति है ना, और जो टप्पा है ना वो हमारे जो विवा करमरकर साहब थे ना वो कहते कि आपटी बॉम्ब इसे कहते थे, बॉल पीछे नहीं। एक अगले सब सही बात टोकड़ी की पंडित साहब और विवेक करमरकर साहब, मराठी की जोड़ी उस टाइम रेडियो लाइन के ऊपर काफी मशहूर थी। उन दिग्गजों को, उन दोनों मशहूर कमांडर को हम सलाम कर रहे हैं क्योंकि टप्पा ही पीछे रखा। और इस बार स्कोर आगे गया है 22-22। हनुमान तेरा गदा नहीं चल रहा भैया, तेरी हालत बुरी कर दिया, मार मार के पैंट ढीली हो गई। श्रींची इच्छा आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं। महाराज जोपर्यंत तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत यमाला सुद्धा अनुमती नाही मला नेण्याची। अशा शूरवीर मावळ्यांना घेऊन ज्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या राजाला या टूर्नामेंटच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम। और स्कोर 26 लॉस ऑफ 1, 12 बॉल और जीतने के लिए 22 चाहिए। लेकिन एक साइड से यहाँ हम देख सकते बंटी खाड़ेकर काफी लय में आए, उन्होंने 2 चौके ठोक दिया हनुमान को, खुद पहुंच चुके इस बार जगह 11 पे। टीम का स्कोर है 26 लॉस ऑफ 1 विकेट। वल्लभ टीम को जीतने के लिए 12 में चाहिए 22। और यह वाकड़ी के गेंदबाज और देखिए हमारे माननीय श्री सुनील सेठ छिलके साहब, माजी सदस्य ग्राम पंचायत चिंचोली के, जिन्होंने आज लगभग देखा जो उनके घर में सत्यनारायण की पूजा थी तो हमने भी महाप्रसाद लिया। ऐसा योगायोग कहते हैं ना कि कभी आता नहीं, और कहते हैं 16 सोमवार। कई बार हम जाते हैं तो कई बार ऐसा खाना नहीं, खाना तृप्त चाहिए, मजा आता है। कई बार जाते हैं कई टूर्नामेंट में बिरयानी, अला खाने के बाद हालत बेकार, 2 हम ओमे की गोली लेके जाते पास। स्कोर 26 लॉस ऑफ 1, 12 में 22 चाहिए। ये उड़ाया, कैच इट, आउट, इट्स गॉन। बल्लेबाज विकेट नंबर 2 गॉन। बाहर के बल्लेबाज चले, बल्लेबाज याद देखा जाए तो मेरे हिसाब से निर्भय 7 रन बना के आउट। वल्लभ को दूसरा झटका दीजिए। रायगढ़ के हमारे बेस्ट जबरदस्त इस बार देखा जो ऑपरेटर
इस बार देखा और उन्होंने बड़ी मेहनत की। नितिन पाटिल मैम धुंधरे जहाँ जहाँ वो है ना, समझो 4 चांद टूर्नामेंट को लग गए और बड़ा मज़ा आता है। साउंड, उनके मॉनिटर, उनका साउंड, उनके माइक लाजवाब है। और देखिए जब भी उनकी डेट ली कि तुम खाली है क्या, तो उसने आयोजक करता हुए ने कह दिया ये खाली है, उसी टाइम टूर्नामेंट रखिए। अभी हल्दी में बुक होएंगे, फिर व्हाट्सएप के ऊपर आएंगे कितना पैसा मिलेगा। यार मज़ा ही मज़ा है, मौजा ही मौजा, बगैर छा गए गुरु। बाई चाहिए प्रत्येक ओवर में। लगभग देखा जाए 11 का तो रिक्वायर्ड 100 है, लेकिन आते ही गेंदबाज यहाँ सुकेश भोपी एक जबरदस्त धाकड़ खिलाड़ी है, इनके पास काफी क्रिकेट का अनुभव है। लेकिन सुकेश कुछ करिश्मा करेगा और करिश्मा की अभी जरूरत है। एक तो विकेट उन्होंने निकाला है। 11 में 22 चाहिए। नए बल्लेबाज प्रेम मात्रे। मात्रे पकड़ो पकड़ो, पकड़ पकड़, काम परफेक्ट, आउट। आना लगने के बाद वैभव का दिल की एंटीनी बज गई। जो मानो देखिए एक साथ भाभी और वो कॉलेज में था, प्रश्न ये पढ़ चुका था कि कैसा हो जाएगा, लेकिन काम परफेक्ट। भगवान की माया, कभी धूप कभी छाया, कभी उदय कभी अस्त, वैभव प्रेम में पूरी तरह से लस्त हो गए। सैंडी पालकर जी देखिए, इस साल उनकी कमाई बहुत है। उनके सगाई में बहुत मजा आई थी, उनके सूज ऐसे पर लेके गए थे, बहुत मजा आई थी। वो इंस्टा के ऊपर उनकी वीडियो आई थी। सन्माननीय बालू म्हात्रे वाकडी यांना मी विनंती करतो, आपण व्यासपीठावर या। आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। आणि सुकेश भोपी यांना आपण मैदानामध्ये बघतो। थोड्या दिवसा अगोदर आपण आमदार चषकाची स्पर्धा कोपरोलीला बघितली, तिथे बायकर मॅन ठरला खेळाडू। मैंने कह दिया सुकेश भोपी के पास वो वेरिएशन है, सब कुछ है। उन्होंने 2 विकेट निकाले, लेकिन यह रन बन सकता है क्या? नहीं। ऑलराउंडर खिलाड़ी, और वैभव ने सही फरमाया कि अभी उन्होंने कोपरोली में देखिए वो अपने खिलाड़ी का हौसला अफजाई कर रहे। और ये ओवर मेरे हिसाब से वल्लभ के लिए थोड़ा खतरे का भी ओवर है, क्योंकि इस 3 गेंदों में 1 रन देके 2 सफलता हासिल किया सुकेश भोपी ने। क्या पैनापन है गेंदबाजी में। भाई विकेट की जरूरत है, लेकिन वल्लभ के बल्लेबाजों को छोर बदल कर दिमाग के साथ खेलना पड़ेगा, क्योंकि 9 बॉल में 21 चाहिए। वल्लभ का स्कोर है 27, लॉस ऑफ 3 विकेट। 3 विकेट गॉन हो चुके। बाएं खिलाड़ी इस बार देख सकते हैं आप, गली है, एक शॉट थर्ड मैन, शॉट पॉइंट लेग, शॉट कवर, और ये शॉट कवर, ये खिलाड़ी दायरे के अंदर है और 5 खिलाड़ी सीमा रेखा के नजदीकी। सुकेश भोपी, यस पकड़ो। ओ कॉलिंग, कॉलिंग चाहिए, कॉलिंग चाहिए। और सुकेश भोपी ने देखिए बदला लिया। हनुमान को मारा तो सुकेश ने कह दिया मैं हूं ना, अब देखते वाले वाले को क्या है। टोक कौन? ये आवाज मेरे जैसा है, किसी का है पता नहीं, लेकिन जिसका है उसको ढेर सारी शुभकामना। वो आवाज को मत लो, नहीं तो मेरा दुकान बंद हो जाएगा। और जीतने के लिए 8 में चाहिए, 21 रनों की अभी तक जरूरत है, देखना पड़ेगा। लेकिन सुकेश भोपी ने वंडरफुल गेंदबाजी की है। अभी अभी पंढरपुर से फोन आया है कि शानदार गेंदबाजी चल रही है। देखिए हर दिन कमेंटेटर, कल तो हमारे जो आदिवासी कमेंटेटर है उनकी बहुत ही बढ़िया कमेंटेटर, नाम है उनका योगेश वाघ, कल आएंगे। और अंतिम रात में हमारे हास्य सम्राट दशरथ पाटिल जी है। म्हणून सांगते चिंचोली वाले काय करते त्याचा पत्ता नाही। परफेक्ट काम आणि करेक्ट नियोजन। और ये हवा में सुकेश भाई पकड़ ले, है गुटक्या 4, कॉटन बोल्ड। घोड़े की पहचान उसकी चाल से, कस्तूरी की पहचान उसके सुगंध से, और बॉलर की पहचान उसके बैटिंग क्षमता से। दिस इज अ ग्रेट बॉलर डीजे।
बाजी की तारीफ करना, प्रतिभाशाली गेंदबाजी, कातिलाना प्रदर्शन। मानो इस ओवर में वल्लभ की कमर तोड़ की है, क्या गेंदबाजी की है। देखिए जिसके पास दम कम है ना, 1 रन देके ककड़े साहब 4 सफलता हासिल किया। मानो यही है ना गेंदबाज की खासियत। मैंने कह दिया घोड़ा जब चलता है ना तो घोड़े की पहचान उसके टापों से होती है, ये इंपॉर्टेंट बात है। कस्तूरी की सुगंध की पहचान होती है, उससे सुगंध ने मतलब बॉलर के विकेट नहीं लेंगे तो बॉलर की पहचान नहीं होगी, और दिखाया सुकेश भोपी ने। अभी तक आखिरी गेंद बाकी है, आदित्य पाटिल। मौलाना सेठ साहब हमारे इनके सुपुत्र मैदान के अंदर और अपील की थी, लेकिन सुकेश भाई का एफर्ट देखिए, इस ओवर में नाकाबंदी की है पूरी तरह से, और मानो वल्लभ के टीम को ऐसे धक्के दिए कि मानो पूरी तरह से टीम बैकफुट पर गई है। आने वाले 6 गेंदों में 1 ही चाहिए। अभी कुछ नहीं, अभी लाइन शुरू, अभी मुर्गा बांग देगा तब तुम घर, तब तक यहां चिंचोली में पर्याय समाप्त कुछ नहीं। पर्याय मार्ग एक ही है, 3 तो बजने वाले, जाते समय 4, मुर्गा देगा बांग, लोग उठेंगे, हम सोएंगे। तो फिलहाल 6 में चाहिए 21 रन। अभी एक वल्लभ बोले काम करो, दिमाग की बत्ती चलाओ, 6 में 21 चाहिए, 3 तो सिक्सर चाहिए तुम्हें कुछ भी करके। ऐसी तड़ी दो बॉलर को कि बॉलर भी अचंभित होना चाहिए, ऐसा खेल दिखाओ। क्योंकि विकेट मेरे हिसाब से गॉन हो चुके, उनके 5 विकेट गॉन हो चुके हैं। 6 चेंडू आणि 21 धावांची गरज, 6 बॉल 21। और वल्लभ के बल्लेबाज जिनके इस बार देखा जाए आयुष पाटिल, और आखिरी गेंदबाज है वाकड़ी के केतन। सुकेश भाई ने गेंदबाजी की लाजवाब गेंदबाजी, दिल जीता सभी का, दिल जीतने वाली गेंदबाजी होनी चाहिए। हनुमान को मार पड़ी तो उन्होंने बदला लिया, और उन्होंने कह दिया हमारे हनुमान को मार रहे थे क्या तुम, अब देखो मेरी गेंदबाजी करके दिखाया। करने वाला चाहिए, क्रिकेट का खेल ही वो है। केतन 6 में 21, ये उड़ाया, चली 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 गेंद हवाई यात्रा पे तारा मंडल में आ गए, 6 रनों का बंडल ठोक लीजिए। हमारा अपना भी नहीं, सपना भी नहीं है, 1 मैन आर्मी। तो फिलहाल स्कोर 5 में 15। तर सुकेश भोपी यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आमचे संग्राम माडे यांच्या वतीने। काही हरकत नाही, बक्षीस जरी 10 रुपयाची असली तरी ती बक्षीस आहे मित्रांनो। नंदराज पाटिल आपका हार्दिक स्वागत। ओ कोई हरकत नहीं, रनआउट का मौका बन सकता है, अंपायर आउट हो गए। डीजे किती बक्षीस है? वाजवा डीजे। अपनी ऑपरेटिंग दिखा रहे, अलग अलग गाने बजा रहे हैं, लेकिन 4 गेंदे और जीतने के लिए वल्लभ को 14 चाहिए। दूसरी रन के ऊपर बल्लेबाज आउट हुए और बल्लेबाज गॉन हो चुके, जिनका नाम है आयुष पाटिल, जो अपनी टीम के लिए 7 रनों का योगदान देके वापस चले ड्रेसिंग रूम में। 4 में 14 चाहिए, और नए बल्लेबाज म्हात्रे, प्रतीक म्हात्रे। प्रतीक म्हात्रे मैदान के अंदर 4 में 14 चाहिए। लेकिन फिलहाल इस बार देखा जाए केतन, सुकेश भाई कुछ फील्डिंग में परिवर्तन कर रहे हैं, उन्हें पता है कि कहाँ किसको लाने का है।
लेकिन गली में उन्होंने एक फील्डर को रखा है। एक शॉट थर्ड मैन के ऊपर खिलाड़ी तैनात है, एक पॉइंट यहाँ रखा हुआ है और बाकी खिलाड़ी सीमा रेखा पे तैनात है। जोरदार अच्छी गेंद, जोरदार बल्ला चलाया था और गति से गेंद आई विकेट कीपर के दस्तानों में। कोई रन नहीं मिलेगा। सुंदर देखिए 12 जो उनका खिलाड़ी ओवर है भारी बॉल डाल रहे हैं। इसका मतलब क्या? अभिमान है। अभिमान सबको है गाँव का, लेकिन 3 बॉल 14 चाहिए। मारना पड़ेगा मात्रे को, मारो मात्रे। अभी टाइम है मारने का, अभी टुकु टुकु का टाइम नहीं है। फुल टॉस थी, मिस हो गए शॉट और एक सिंगल जरूर मिले। खतरा बनेगा, खतरा बनेगा। जरूरत नहीं थी। ये मुझे लग रहा है जो आप भी भाई है ना, वो रन के लिए तरस रहे, लेकिन बल्लेबाज जब ओपनिंग क्रीज में पहुंचना चाहिए वहां पहुंचते नहीं है। झटका लगा, विकेट नंबर 7 पर गॉन डीजे। मजबूत हो रहे हैं, उससे बाउंड्री लाइन से थ्रो दे के विकेट कीपर के पास आ रहा है। इसका मतलब फील्डिंग डिपार्टमेंट सही है और 2 विकेट उन्होंने हासिल किया, उसकी तारीफ करना पड़ेगी। कौन है फील्डर? वो तो प्रश्नच नाही ना. अरे हनुमान जिथं असणार तिथं काम परफेक्ट होणार. हनुमानला मारला होता मगाशी, यावेळी उन्होंने अच्छा प्रयास किया, लेकिन फील्डिंग लाजवाब, थ्रो उससे बेहतरीन. क्रिकेट में फील्डिंग डिपार्टमेंट, दक्षिण अफ्रीका टीम, ऑस्ट्रेलियन टीम, अभी हिंदुस्तान की टीम फील्डिंग में क्या, पहले ऑस्ट्रेलिया दक्षिण अफ्रीका 1 नंबर फील्डिंग के लिए. जॉन ट्रोसफ, यस, 1992 के विश्व कप में इंजमाम मुल्क को आउट किया था. वो आधे रास्ते वापस जाते समय क्ली आउट, गॉन इंजमाम. फील्डिंग इंपॉर्टेंट बात है. हवा में जब उड़ते तो ऐसा लग रहा है कि पंछी उड़ रहा है कोई, इतनी कड़क फील्डिंग जॉन ट्रोसफ की. 35, 2 में 13. ये शॉट है, चौका मिलेगा लगता है वहां. बाउंड्री आ गई, बाउंड्री आ गई, लेकिन 4 के साथ स्कोर जाएगा मेरे हिसाब से 39. आखिरी एक बॉल और जीतने के लिए 8 चाहिए. एक बॉल 9, माफ कीजिए, एक बॉल 9 चाहिए. अभी कुछ भी हो सकता है. अभी वल्लभ वाले सोच रहे कि 9 बॉल डालेगा, हम छक्का मारेगा, चौका मारेगा, तो किंतु परंतु की भाषा नहीं चलती. और ये ऑन साइड के ऊपर, स्क्वायर लेग के ऊपर, मिडिल लेग स्टंप के ऊपर गेंद थी. 8 रनों से इस मैच को जीता वाकड़ी टीम ने. हार्ड लक वल्लभ टीम, प्रयत्न अपने अच्छा किया, हार जीत क्रिकेट का हिस्सा है, उसमें कोई दिक्कत नहीं है. जीतने वाली टीम का अभिनंदन. तो वल्लभ टीम का हम आभार व्यक्त करते, उन्हें ढेर सारी शुभकामना देते. आपने टूर्नामेंट में शानदार योगदान दिया और अभिनंदन. इस बार देखा वाकड़ी टीम. और मैन ऑफ द मैच का अवार्ड जाएगा, हमारे स्कोरर बताएंगे कि मैन ऑफ द मैच कौन है. नो डाउट मिस्टर सुकेश